नमस्कार. 2026 वर्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि जय शिवराय, जय भीम. आजपासून आपण नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ब्लॉग करण्याचा संकल्प केला आहे आणि पहिला ब्लॉग महाडच्या ह्या ऐतिहासिक भूमीत अतिशय प्रसिद्ध असलेली करमरकरांची मिसळ या मिसळीपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर आपण पाहूया करमरकरांची मिसळ. या करमरकरांच्या मिसळीला अनेक वर्ष होऊन गेलेले आहेत आणि हे आपण पाहतोय सकाळी 7 वाजल्यापासून जी सुरुवात होते मिसळ खाण्यासाठी ती सकाळी 11 वाजेपर्यंत मिसळ खाण्यासाठी ही अशी गर्दी होत असते. हे आपण पाहू शकताय. ही तरुण मुलं बघा. तुम्हाला मिसळ आवडते का करमरकरांची? किती वर्षापासून खाताय? किती वर्षापासून खायला लाजू नका. हे बघा, हे पण हे किती वर्षापासून आपण खाताय मिसळ? कशी वाटते मिसळ? आणि ह्या मिसळ बनवण्याचे आणि रस्सा जो आहे मिसळीचा हा अतिशय चविष्ट आहे. दाखवा जरा, हा रस्सा दाखवा. या रस्स्यावरच संपूर्ण मिसळीची चव आहे आणि या ठिकाणी जागा पुरत नाही तरी त्यांनी दुसरी जागा घेतलेली आहे करमरकरांनी. आणि ही करमरकरांची मिसळ सकाळची महाडमध्ये अतिशय सुप्रसिद्ध आहे. आज नेमके जे मालक आहेत ते करमरकर साहेब बाहेर गावी गेलेत, पण त्यांचा मुलगा आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार, मी यश. तुमचं करमरकर स्नॅक्स मध्ये स्वागत आहे. मी शेखर करमरकर यांचा चिरंजीव. मी आता त्यांच्या ऑफिसमध्ये थांबलोय. किती वर्ष झाली साधारण? हे कधीपासून तुमचं आहे? माझ्या आजोबांपासून सुरू आहे. म्हणजे 1970च्या अराउंड सुरू झालेलं आहे. बोलू शकता. म्हणजे आता जवळजवळ 50. सकाळी साधारण किती पाव आणि मिसळ जात असतात? त्याला 550 तरी मिसळ लागतात रेग्युलर. 550. तर हे आपण पाहिलं की महाडची ही जी मिसळ आहे ती इतकी फेमस आणि इतकी प्रसिद्ध आहे आणि संध्याकाळी याच करमरकर साहेब यांचा वडापावही तितकाच सुप्रसिद्ध आहे. आता आपण त्यानंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. जय शिवराय, जय भीम.